तर गाईज तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चौथ्या ब्लॉग मध्ये। तर आज आपण करणार आहोत चॅलेंज। लोग बोल रहे हैं कि पार्ट 2 इतना लेट क्यों? डिप्रेशन। मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा। अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम। मिनिटा बाद चालू करू आपण चौथा राऊंड। आपण आर्यनच्या गड्ड्यामध्ये माती टाकणार आहे। अरे तू का माझ्या गड्ड्यात माती टाकेन? मी हातभर टाकेन तुझ्या गड्ड्यात माती। मी पावडर टाकीन तुझ्या गड्ड्यात। मी नाही का बॉटल भर टाकीन माती। बॉटल मध्ये पाणी आहे। हाँ ये कर लो पहले। अरे मी कुठून आणतो मग बॉटल? पाणी बॉटल मध्ये टाकून तुझ्यात टाकून देईन मी माती आता भरून। यांना आरामासाठी दिलेला टाइम आता खतम झालेला आहे। तर आता आपण यांना चौथ्या राऊंड साठी देणार आहोत ह्या दोन गोष्टी ह्या दोघांपैकी कोणाला तरी एकालाच भेटणार, कारण की आपल्या जवळ हे दोनच आहे। त्यामुळे सांगा सगळ्यात पहिले कोणाला पाहिजे? आर्यन तुला पाहिजे? हो। हे घे। आता आपण याला 5 मिनिटाचा टाइम देणार आणि 5 मिनिटं त्याचा अपोनंट म्हणजे सोहम 5 मिनिटं त्याला आराम करण्याचा टाइम मिळणार आणि 5 मिनिटामध्ये आर्यन जेवढा गड्डा खोदणार या दोन अवजारांनी त्याचा तेवढा, आणि आर्यनचा खोदणं झाल्यावर त्याच्यानंतर आपण देऊ हे सोहमला। तर आर्यन तू तयार आहेस? हो असं वाटतंय तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही। तयार आहे? हो पक्का? हो। आर्यन तू लय मागाय बरं सोमपेक्षा। अरे तू यार का भेकाडा नाही मी। जाऊ दे चिडला न तू। लय मी मले पाहिले असे पोट्टे लय चिडते। और ते बरे काय होतं? तू दुसऱ्या नंबरवर ट्रॉफी हे मेडल तरी भेटेल मले। मी त्यापेक्षा लय मोठा खड्डा खोदलाय। पाहून घ्या आर्यन, तू नातावंत काहीच नाही केलं। तर गाईज हे दोघे पण एकामेकांना चिडू राहिले, मला तर काही समजून नाही राहिलं। गाईज तुम्हाला काय वाटते, आर्यन जिंकेन का मी जिंकेन? कमेंट करा। 75 years later. गाईज आपण जे आर्यनला 5 मिनिटं दिले होते ते आता खतम व्हायला आले आहे। आर्यन ह्या दोघांच्या मागे लगत चाललाय। आर्यन तुझा टाइम खतम होत आहे। 1 2 3। आर्यन तुझा टाइम खतम झाला, थांब। हे मागे काय चालू होतं? झगडा चालू होता का? गाईज आता हे माझी भारी आहे आता। तर गाईज आता सेम असंच सोमला पण 5 मिनिटाचा टाइम मिळेल आणि ते 2 अवजारं मिळेल याला। दाखव आर्यन। तर याला ते अवजारं भेटलेले आहे, इकडे बघ। तर गाईज सोहमचा टाइम चालू होणार आहे आता। 1 2 3। सोम तुझा टाइम चालू झाला। अरे पोरगा अबे तेवढ्या जोरानं खोदत असते का रे कधी? अबे यार मला माहित नव्हतं। अबे गलतीनं गेली रे माती। अबे गलतीनं गेली। अरे गलतीनं ओय गेली आर्यन भाऊ। माती नको फेकू। अरे भाऊ असे नका करू ना, माझ्यासोबत बोला ना, मी मरून जाईन नाही तर। आर्यन असे भाऊ आर्यन खूप बेकार टाइमपास करू राहिला सोहमचा। अरे बाबा गाइस देखो इसमें कुछ ही नहीं खोदा। ओए हे कुठून आलं मधात? हे कुठून आलं? हमारे इधर ऐसे है, कुत्ते कैसे गली में घूमते रहते हैं, ऐसा ही है वो। गाइस आता आपली लिमिट लय हे करताय। अरे तू माझा लिमिटच्या बाहेर गेलता म्हणून मी तुला लिमिट देतो। मी तुला नाही चिडवत, तू मला नको चिडू। अरे का नाही, काऊन नाही? तू मला माती कशी फेकून मारली? आता मी तुला चिडवली। गलतीनं काहीच नको सांगू तू मला। सासभाऊची सिरियल पाहायची काही गरजच नाही, या दोघांचा इकडे अलगच चालू आहे। अरे पाहिजे बघ का? अरे ते काहीच नाही होत। बाय बाय टाटा, टाइम खतम होत आलाय तुझा आता।
बाय 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 टाटा, टाइम खतम होत आलाय तुझा आता. वा वा. अरे तसं होत असते का कधी? सो आता लिमिट गाइस एक शायरी. बाटलीवर बाटली काचाची बाटली, बाटलीवर बाटली काचाची बाटली, आमचा नाट केल्यावर भल्या भल्याची फाटली. कशी वाटली तर कमेंट करा, चांगली वाटली असेल तर. पानी पीना है तो बिस्लरी पियो, पानी पीना है तो बिस्लरी पियो, जलने वाले से कभी जलना नहीं. वा कैसी लगी? वा भाई, कैसी लगी शायरी? कमेंट में वा. बताना. कुछ भी. ह्या दोघांच्या इथे शेर व शायरा चालू आहे. गड्डा खोदाचा तर अलगच राहिला या दोघांचं. गाइस मी गड्डा खोदत आहे आणि शायरी बी पण म्हणत आहे. मला माहित नाही हे दोघं शायर आहे, मला पण आजच माहित पडलं. अरे सुपारी बन रे, सुपारी. सुपारी त्यो लग्न दुपारी, सुपारी पण सुपारी त्यो लग्न दुपारी. मला माहित सुपारी तर सुपारी. तुम्हाला लग्नातला भिकारी. अरे, डोसा म्हण डोसा. नाही अरे चाललाय शरीफ आहे शिवाना देत. असे पाहिजे बा पोरं खेळणारे. काय आहे कोणी कोण शिवत देते असे. देखो इधर ये कैसे मार रहा, बैट बॉल जैसे मार रहा है वो. अरे ऐसे ना खोदते ना, सिस्टम से खोदना जरा सा. मेरी मजे में कैसे भी खोदू. मुझे क्यों परेशान. अरे तुझा गड्डा झाला का रे खोदना? काऊन दिसून नाही राहिला का? अरे तू माझ्यापेक्षा पुढं होता ना, आता कसा का तू मागं चालला. तुझा गद्दा पाय पहिले. अरे खोद ना, ताकद लाव. म्हणजे ताकद लावायची एकदम, थांबायचं नाही. कुठंच. आर्यन फुल टाइमपास करू राहिला भाई. सोमचा फुल टाइमपास करू राहिला आर्यन, ते माहित नाही. हे बघा, असा झाला गड्डा. आता तू माझ्या मांग राहशील तर मी कसा मानेन तू. मग खोद जाणी, ताकद लाव, दम लाव जरासा. आर्यन तुला काय वाटतं, तू जिंकणार? अरे नाही तर मला वाटत नाही जिंकणार म्हणून, कारण की माझ्या गड्डा खोलच नाही गेला आहे. लौटेंगे वापस अपने उसी अंदाज में. कारण की माझ्या गड्डा खोलच नाही गेला आहे. तर गाईज आर्यनने इथेच हार मानली आहे. जो सोहमनी जो गड्डा खोदलेला आहे हा खूप खोल आहे, आणि जो आर्यनने गड्डा खोदला आहे तो खूप खोल नाही आहे. अरे आता लढू लागला. अरे यार मी तुझ्या हार. Guys, आता आपण सर्वात पहिले मोजणार आर्यनने जो गड्डा खोदला आहे तो किती खोल आहे आणि किती नाही. तर चला, आर्यन किती आहे? आर्यनने खोदलेला गड्डा आहे 6. हाँ ये कर लो पहले. तर गाईज आता आपण सर्वात पहिले मोजणार आर्यनने खोदलेला गड्डा. तर चला, आर्यनने जो गड्डा खोदला आहे तो आहे 19 सेंटीमीटर. तर आता आपण मोजू सोहमने खोदलेला गड्डा. ही पुरी हे जे आम्ही काही याला टेप तर नाही म्हणताय, आणि जे काही पण आहे हे सोहमने खोदलाय 25 सेंटीमीटर. सोहमने 25 सेंटीमीटर गड्डा खोदला आहे. सोम हे चॅलेंज जिंकलेला आहे. सोहमने हे चॅलेंज जिंकलेलं आहे आणि आर्यन या चॅलेंज मध्ये हारलाय. आर्यन कसं वाटते हारल्यावर? तर आता सोहम आर्यनला चिडवून राहिला. ओमला चिडवायचं म्हणलं होतं कोणाला. नाही काय मी जिंकलेला आहे. तर गाईज आम्ही जे टेपनी मोजलं याला तर टेप तर नाही म्हणता येईल, पण आम्ही ते कसं तरी मोजलं. एवढं पुरं बसला आहे म्हणता येतं. गाईज तर आता आपण सोमला ट्रॉफी आणि मेडल देणार आहोत. तर सोहमला ट्रॉफी देईल आर्यन आणि मेडल पण आर्यनच देईल. तर कारण की आर्यन हारलेला आहे. आर्यन हारलेला आहे आणि आर्यनला पण एक मेडल भेटणार. आर्यन याला ट्रॉफी दे. सोमला ट्रॉफी मिळाली आहे आणि गोल्ड मेडल. तो सिल्वर मेडल देत होता याला.
गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि ट्रॉफी तो आर्यनला दे आता. तर ट्रॉफी समारंभ सगळा समाप्त झालेला आहे. जर तुम्हाला हे चॅलेंज आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. I got broads in Atlanta. Just to lean the family. आज मूड नहीं कर रहा, इसे कल देखते हैं इस काम को. अभी क्या है, अभी मैं फोन उठाकर थोड़ा इंस्टाग्राम पे रिलैक्स करता हूँ, स्क्रॉल करता हूँ.